पण उगाचच विचित्र व्हिडिओज करून ते रील्स करून त्यांना इन्फ्लुएन्सर असा टॅग लावणं हे मला नाही वाटत ते योग्य आहे. इन्फ्लुएन्सर तुम्ही त्यांना म्हणा की तुमची एखादी गोष्ट बघून समोरचा व्यक्ती इन्फ्लुएन्स होतोय तुम्हाला, तर नाही, मेहनत करून पण पुढे जाणाऱ्या मुली आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे प्रत्येक मुलीकडे त्या दृष्टीने बघू नये. कमेंटचं सेक्शन चालू झालं होतं असं की हेच ड्रेस आहेत का, एवढाच ड्रेस आहेत का, रोज तेच घालतोय. तर कुठेतरी ऑडियन्स पण त्याला जबाबदार आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या वर्षांमध्ये एकच चुकीच्या मुलासोबत घालवलेली असतात. की तुमचं लग्न झालं आहे का, नेहमी फोटो साडीतच असतात. तर साडीचा आणि लग्नाचा तसा संबंध नाही आहे. येस, असं नाही की मला लग्न नाही करायचं आहे मला लग्न कधीतरी भविष्यात पुढे जाऊन, माहीत नाही कधी. नमस्कार मित्रांनो, मी सूरज माने. गाथा यशाची यूट्यूब चॅनल आजपासून तुम्हा सर्वांसाठी नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करत आहे. तर या पॉडकास्ट सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत दर्जा उद्योग समूहाच्या संचालिका कीर्ती जाधव उपस्थित होत्या. त्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये त्यांचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसचे अनेक अनुभव शेअर केले आहेत. त्यासोबतच त्यांनी अनेक गोष्टींवर त्यांची वैयक्तिक मते मांडली आहेत. तर प्रत्येकांनी किंवा ज्या महिला उद्योग क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांनी आजचा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघावा व या पॉडकास्टमधील तुम्हाला कोणता भाग आवडला तो कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. कीर्तीजी, आपल्या गाथायशीच्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये मी तुमचं प्रथमतः खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. तर तुमचा आता सध्या एक बिझनेस आहे, तर आपण तुमच्या बिझनेस पासून सुरुवात करूया. तर तुमच्या दर्जा उद्योग समूहाची सुरुवात कधी व केव्हा कशी झाली ते आम्हाला थोडक्यात सांगा. याची सुरुवात झाली जेव्हा आम्ही जॉब करत होते, ज्याला मी कंटाळले होते, आणि तिथेच माझा कलिग होता जोही इक्वली कंटाळला होता त्या जॉबला. सो वी डिसाइडेड की आपण काहीतरी वेगळं करूयात. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी थोडंसं ठरवलं की काय गोष्टी करू शकतो, थोडं एक्सप्लोअर केलं. आणि त्यानंतर मग आम्ही पहिले फक्त चहाचा विचार केला होता, पण त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण वेगळंही त्याच्यामध्ये काही करू शकतो. तर आम्ही मग चहासोबत म्हणजे पूर्ण कॅफे सेटअप असं आम्ही थोडं डिसाईड करून मग आम्ही कॅफे चालू केला. तुम्ही जेव्हा बिझनेस करायचं असं ठरवलं तेव्हा कापड आणि कॅफे हाच बिझनेस करायचा असं का ठरवलं? नाही, पहिले आम्ही कॅफे चालू केला होता तेव्हा टी शर्ट्स किंवा कपडा हा आमचा कन्सर्नच नव्हता. जेव्हा बिझनेस चालू केला, कॅफे छान आमचा रन व्हायला लागला, आम्ही दर्जा उद्योग समूहाने फर्म चालू केली, त्याच्या अंडर दर्जा चहा आणि बरंच काही चालू केलं. आणि त्यानंतर माहीत नाही का माझ्या बिझनेस पार्टनरचं ते थोडंसं कन्सर्न होतं की आपण जरा कपड्यामध्ये करून बघूयात, काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक आपण काय देऊ शकतो तसं आपण करूयात. मग आम्ही चालू केलं की आधी आपली क्राऊड कशी जमतीये किंवा काय हे बघूयात, म्हणून आम्ही टी शर्टपासून चालू केलं. कारण टी शर्ट हा नेव्हर एंडिंग ट्रेंड आहे. आणि आता तर मूवीचे प्रमोशनसाठी पण टी शर्ट वापरले जातात, कॅज्युअली लोक घरात वापरण्यासाठी पण टी शर्ट वापरतात, बाहेर जाण्यासाठी पण टी शर्ट वापरतात. सो टी शर्ट हा नेव्हर एंडिंग ट्रेंड आहे असं कन्सिडर करून आम्ही टी शर्ट चालू केलं आणि त्याला चांगला रिस्पॉन्सही आला. त्यानंतर मग आम्ही स्पेशली मुलींसाठी थोडं खणामध्ये एक्सप्लोअर केलं. खणामध्ये ह्याच्यासाठी की तो एक फॅब्रिक आहे जो खूप जुना आहे आपला, आणि त्याला जर थोडंसं आपण फॅशनेबल टच दिला तर आत्ताचे जे जनरेशनच्या मुली आहेत ज्यांना थोडं फॅन्सी घालण्याचं क्रेज आहे, त्याच्यासाठी आम्ही तो एक ठेवला की त्यांना फॅन्सी पण मिळेल आणि इक्वली तो आपला पारंपरिक फॅब्रिक पण मिळेल. सो आम्ही परंपरेला फॅशनची झालं असं म्हणत मग खणाचे ड्रेसेस चालू केले. त्याच्यामध्ये आम्ही फॅब्रिक तर खण आहे जे पारंपरिक आहे, पण ड्रेसेस आपले वन पीस, धोती कुर्ती हे आम्ही ट्राय केलं त्याच्यामध्ये, जे की मुलींना आवडतंय आणि ते त्याला ॲप्रिशिएट पण करतात. तर आम्हाला वाटतं की ओके, हे सक्सेसफुली चाललंय. अच्छा, जेव्हा तुम्ही बिझनेस करायचं ठरवलं तेव्हा सुरुवातीला तुम्हाला घरातून विरोध होता असं समजलं आम्हाला. मग घरातून विरोध असताना तुम्ही हे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे आर्थिक भांडवल होतं ते कसं जमवलं? ॲक्च्युली त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा असं केलं की मी ऑलरेडी जॉब करत होते, तर मग आम्ही त्या जॉबच्या ज्या सॅलरी स्लिपवरती लोन घेतलं. कारण की कितीही लोक म्हणू देत की आम्ही बिझनेस स्टार्टअपसाठी लोन देतो किंवा काय करतो, ते आधी विचारतात की ITR आहे का, बिझनेस चालू केला आहे का, किंवा किती वर्ष झालं बिझनेस करून. मला ह्याची व्याख्याच कळत नाही आहे. जर तुम्ही स्टार्टअपसाठी लोन देताय तर तुम्ही किती वर्ष झालं बिझनेसला हा प्रश्न कसा विचारू शकता. जर तुम्ही आणि तुमचा ITR आहे का, ITR एका वर्षाने येणार, म्हणजे तुम्हाला 1 वर्ष झालेलं पाहिजे त्या बिझनेसला, मग तुम्ही लोन देणार. अरे एका वर्षाने स्टार्टअपसाठी नाही, एक्सप्लोअरसाठी लोन लागतं. स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप जे की चालूच नाही केलं आणि करायचं आहे ह्याच्यासाठी लोन पाहिजे. तर ही प्रोसेस कुठेतरी मला समजली की आपल्याला स्टार्टअपसाठी लोन नाही मिळणार आहे. हे लोक 1 वर्ष 2 वर्षानंतर लोन प्रोव्हाइड करतात आहे, म्हणजे जवळजवळ हे फक्त एक्सप्लोअरसाठी किंवा एक्सपांडसाठी लोन देणार आहेत.
तर मग आम्ही पर्सनल लोनला मी अप्लाय केलं. पहिले तर मी पर्सनल लोनपासून सुरुवात केली. आत्ता ठीक आहे, की आता 1-1.5 वर्ष होत आलेत. आता आम्हाला लोनसाठी स्वतःहून कॉल येतात की आता तुम्हाला हवंय का वगैरे. म्हणजे तुमचा बिझनेस सेट झाल्यानंतर तुम्हाला पैशाची साठी कॉल येतात की आता आमचं लोन घ्या. येस. कारण आता त्यांना वाटते, की ओके आता ह्यांना 1-1.5 वर्ष झालेत, तर बरं. मग हे सक्सेसफुली करतायत, तर आपण लोन देऊ शकतो. पण मला वाटते, की बिझनेस चालू करण्यासाठी लोन ज्यांना बरोबर. लागतं ना, तिथे काहीतरी प्रोव्हिजन होण्याची खूप गरज आहे. 1-1.5 वर्षांनी आपण बिझनेस एक्सपांड करतो. तो स्टार्टअप नसू शकतो. स्टार्टअप हा इनिशियली असतो. आता माझ्याकडे पैसेच नाहीत आणि आत्ता मला करायचे किंवा थोडे आहेत, आत्ता मला करायचे. तर तो एक सपोर्ट सिस्टम मिळावा असं मला पण पर्सनली वाटते, म्हणजे जे की आम्हाला खूप त्रास झाला तो शोधायला. म्हणजे असं मत आहे तुमचं की स्टार्टअपला लोन भेटलं पाहिजे ना की आपला बिझनेस सेट झाल्यावरती. एक्झॅक्टली. नाही, बिझनेस सेट झाल्यावरती पण मिळावा. म्हणजे काही हं. प्रमाणात आपल्याला थोडंसं वाढवायचंय किंवा बरं. आता तुम्ही स्मॉल जागेत करताय, तर मोठ्या जागेत करायचंय. त्याच्यासाठी लोन मिळावं. पण मुळात सुरुवात करण्यासाठी पण मिळावं. बरोबर. म्हणजे सुरुवातीला आधी कोणीतरी पुढे येऊन आपल्याला सपोर्ट करण्याची गरज करेक्ट. आहे. की ओके, अच्छा ही अमाउंट तुमच्याकडे नाहीये का? तर ठीक आहे, आमच्याकडून ही अमाउंट बरोबर. तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. ह्याच्यासाठी मला पर्सनल लोन घ्यावं लागलं आणि मग ती प्रोसेस चालू झाली आणि आत्ता 1.5 वर्षांनी मला बिझनेस लोन मिळतंय. तर मग जेव्हा मला गरज होती, तेव्हा ते अवेलेबल नव्हतं. तर मला वाटते त्याची कुठेतरी प्रोव्हिजन झाली पाहिजे, की स्टार्टअपला लोन मिळालं पाहिजे. तुम्ही पर्सनल लोन घेऊन बिझनेस स्टार्ट केला आणि आज 1 ते 1.5 वर्ष झालं बिझनेस करताय आणि तुमचा बिझनेस सक्सेसफुल पण रन होतोय. पण सध्या अशी परिस्थिती आहे की एखादी मुलगी बिझनेस करते आणि तिने बिझनेसमध्ये सक्सेस मिळवलंय. पण आजही तिला पाहिजे तितका सपोर्ट केला जात नाहीये किंवा समाजाकडून तिच्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जातं. तर यावर तुमचं मत? 100% म्हणजे स्पेसिफिकली माझं मत आहे, की जेव्हा मुलींना सक्सेस मिळतं ना, तेव्हा बरेच जण हे बोलतात, की "अरे माहिती आहे आम्हाला तुला कशामुळे सक्सेस मिळालं." तर हे असं नाहीये. आम्ही पण मेहनत करतोय. 12-12 वाजेपर्यंत जागतोय. 1-1, 1:30-1:30 वाजेपर्यंत तर कॅल्क्युलेशन्स चालतात आमचे, की काय झालं, काय नाही झालं. तर नाही, मेहनत करून पण पुढे जाणाऱ्या मुली आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडे, प्रत्येक मुलीकडे त्या दृष्टीने बघू नये असं मला वाटतं. आणि माझा जितका अनुभव आहे पर्सनल, मला बाकीच्यांचं माहीत नाही. ह्या टोकणाऱ्या मुलीच आहेत जास्त. म्हणजे आम्हाला एक गोष्ट अचीव्ह झाली आहे. समजा फॉर एक्झाम्पल ती मी कुठे पोस्ट केली आहे. तर त्याच्यानंतर मला लिटरली बऱ्याच मुलींचे डी-एम आलेत, की "अरे तुला तर लॉटरी लागली." तर नाही, ही लॉटरी नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. काही लोकांना कनेक्ट केलं आहे. लिटरली आम्ही दिवसभर त्यांच्या ऑफिसमध्ये थांबलेलो आहे, की ह्या गोष्टीचं पुढे काय होऊ शकतं किंवा काय नाही, ह्याच्यावरती आपण कसं वर्कआउट करू. त्यानंतर त्यांचे घेतलेले फॉलोअप, त्यांना केलेले कॉल, हे सगळं मॅटर करतं. तुम्हाला फक्त तेवढंच दिसतं जेव्हा आम्ही ती गोष्ट झाल्यानंतर अनाउन्स करतो, की अरे ही गोष्ट झाली आहे. तर तिला तुम्ही लॉटरी नाही म्हणू शकत. कारण तुम्ही आमचं स्ट्रगल नाही बघितलंय. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसत होतो दिवसभर. ते तुम्ही नाही बघितलंय किंवा ते आम्ही नाही तुम्हाला दाखवले. आम्ही त्यांचे घेतलेले फॉलोअप आम्ही तुम्हाला नाही दाखवले. बरोबर. पण मग जेव्हा ती गोष्ट आम्हाला मिळते, तर तुम्ही ते नाही म्हणू शकत, की "अरे तुला तर लॉटरी लागली." आणि मोस्टली हा मेसेज मला मुलींचा येतो. "अरे तुला तर लॉटरी लागली." अरे तू तर समजलं पाहिजे ना ही गोष्ट, की मी किती स्ट्रगलनी केली असेल ही. आणि मग मुलांचे कमेंट्स येतात, की "अरे आम्हाला माहिती आहे, की ह्याला कशामुळे मिळालं असेल." तर तसं नाहीये. आम्ही खरंच मेहनत करतोय. मे बी तुम्हाला तसं वाटत असेल, की "अरे ही मुलगी आहे म्हणून हिला मिळालं." तर नाही. मी मुलगी आहे म्हणून करतीये, तरी पण मी ते तेवढ्याच स्ट्रगलनी करतीये. जेवढं की एक मुलगा म्हणून तूही कधी फ्युचरमध्ये करशील. तर स्ट्रगल हा दोघांना सारखाच आहे असं मला वाटतंय. फक्त एवढंच, की आपण ते आता कितपत सस्टेन करतो आणि आपल्याला रिझल्ट काय येतो, हे समजा नशिबाचा भाग आहे, की त्या ठिकाणी आणखीनही काही लोकांनी ट्राय केला असेल, ज्यांचं तिथं सक्सेस नाही झालं आणि आम्हाला ती गोष्ट मिळाली. तर ती लॉटरी नाहीये. तू एक म्हण, की हां, ठीक आहे तुला नशिबाने मिळालं किंवा तुझं लक चांगलं होतं म्हणून मिळालं. स्ट्रगल तितकाच आहे. ती लॉटरी नाहीये. म्हणजे जनरली असं म्हणलं जातं की एखाद्या स्त्रीला पाहिजे तितका सपोर्ट पुरुष करत नाही, विरोध करतो. पण इथे मला अपवाद वाटते की एखाद्या स्त्रीला फक्त पुरुषच नाही तर स्त्री पण विरोध करते. हो, 100% करते. कारण की मी जितकं बघितलंय मला जितके डी-एम येतात आणि बऱ्यापैकी जे निगेटिव्ह डी-एम असतात, ते मला मुली करतात. मला ह्याचं खरंच आश्चर्य वाटतं, की प्रॉब्लेम कशाचा आहे, की आपणच मुली-मुली असताना एखादी मुलगी पुढे जाते हा प्रॉब्लेम आहे. मला हे समजत नाही. मुलांचं पण निगेटिव्ह कमेंट जर कधी आली मला डी-एम, तरी पण मला हे समजत नाही, की तुम्हाला काय एक्सेप्ट होत नाहीये. मुलगी पुढे जातीये हे एक्सेप्ट होत नाहीये. तर ते तुम्ही करा आणि जर तुम्हाला असं वाटतं, की अरे हिला तर मिळालंच असेल, तर नाही. स्ट्रगल इक्वल आहे. फक्त नशिबाचा भाग आहे, की तुला मिळतंय, मला नाही मिळत आहे. पण सगळीच गोष्ट नशिबावर नाहीये. स्ट्रगल करून तिथपर्यंत पोहोचल्यावर एखादी गोष्ट अचीव्ह तुला झाली, की मला झाली, हा नशिबाचा भाग आहे. स्ट्रगल तर तुलाही नाही सुटलाय, मलाही नाही सुटलाय. आणि आतापर्यंत स्त्रिया ह्या घरकाम, शिक्षण
नोकरी इथंपर्यंत सीमित होत्या, पण आता अनेक मुली पुढे येऊन बिझनेस करू इच्छित आहेत. तर मला असं वाटतं की फक्त पुरुषांनी नाही तर मुलींनी किंवा स्त्रियांनी पण त्यांना सपोर्ट करणं तितकंच गरजेचं आहे. येस, करायलाच पाहिजे. आपणच एकमेकांना नाही जर सपोर्ट केला, तर बाकी कोणीच करणार नाही. ॲटलीस्ट जी मुलगी पुढे चालली आहे, जिचे काही गोष्टी घडतायत, बरोबर. तर तिला तुम्हाला तिच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही किंवा तिच्या इतकं करणं शक्य नाहीये, तर ॲटलीस्ट तिला सपोर्ट करा. म्हणजे ती अजून 4 गोष्टी चांगल्या करेल. तुम्हीच सपोर्ट काढून घेताय किंवा तुम्हीच निगेटिव्ह बोलताय. एक निगेटिव्ह कमेंटला खाली 10 निगेटिव्ह कमेंट येतात. असं होतं की एक पॉझिटिव्ह कमेंट आली त्याला 10 पॉझिटिव्ह नाही येत. नाहीच. एक निगेटिव्ह येऊ दे, त्याच्या खाली लगेच रिप्लायची लाईन लागते. त्या एका निगेटिव्ह कमेंटला इतके सारे रिप्लाय येतात. म्हणजे लोकांना ती एक निगेटिव्ह कमेंट पण वाचायची असते बरोबर. किंवा हे बोलली आहे त्याला सपोर्ट पण करायचा असतो. त्याच्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट करा. नसेल आवडत तर कमेंटच नका करू. ब्लॉक करून टाका त्या व्यक्तीला. बघूच नका तिचं काय चाललंय. मग तिथे जाऊन निगेटिव्ह कमेंट, मग हा पार्ट ऑफ जेलसी म्हणायची का? की मला नाही मिळालं तर हिला कसं मिळालं, तर मग मी कमेंट निगेटिव्ह करणार. म्हणजे हे मुलींनी कुठेतरी या गोष्टीकडे निगेटिव्हिटीने न बघता की एखादी मुलगी बिझनेस करू इच्छिते किंवा करते हे बघून कुठेतरी तिच्याकडून थोडंसं मोटिवेशन घेऊन आपण पण काहीतरी करू शकतो हा विचार करून पुढे आलं पाहिजे मला. एक्झॅक्टली. किंवा जर असं वाटतंय ना, की आपल्याकडनं तर नाही जमणार आहे बाबा, पण तिने केलंय, तर मग तिला सपोर्ट तरी करा. ॲटलीस्ट आपल्या हातात मोबाईल आहे आणि आपण इन्स्टा बघतोय. बाकीचं आपल्याकडनं काही करणं होणार नाहीये कदाचित. तर तिला सपोर्ट करा ॲटलीस्ट पॉझिटिव्ह कमेंट करून. बरोबर. तिथे पण निगेटिव्ह कमेंट कशाला करायचे? म्हणजे करायचं तर स्वतः काहीच नाही, वरनं ती करते तिथे पण निगेटिव्ह कमेंट करायच्या. त्याच्यापेक्षा आहे ना मोबाईल हातात, दिला ना रिचार्ज करून, पॉझिटिव्ह कमेंट करा, नाही तर बघूच नका. तुम्ही आता कापड व्यवसाय करताय, तर कापड व्यवसाय करताय म्हणून मला एक प्रश्न विचारायचा वाटतंय की आता कूलनेस आणि फॅशनच्या नावाखाली जो प्रदर्शनपणा चाललाय त्याबद्दल तुमचं मत काय? माझं थोडंसं याच्याबद्दल मत असं असेल, की मला पर्सनली ती गोष्ट आवडत नाही किंवा हां, ठीक आहे फॅशनेबल ड्रेसेस घालणं इज ओके. जसं मी म्हणाले, की आमच्याकडे पण खणाचे वन पीस आहेत. तर ड्रेसेस घालणं किंवा ती फॅशन कॅरी करणं किंवा ते फ्लॉन्ट करणं इज डिफरंट. पण उगाचच विचित्र व्हिडिओज करून, ते रील्स करून त्यांना इन्फ्लुएन्सर असा टॅग लावणं, हे मला नाही वाटत ते योग्य आहे. इन्फ्लुएन्सर तुम्ही त्यांना म्हणा, की तुमची एखादी गोष्ट बघून समोरचा व्यक्ती इन्फ्लुएन्स होतोय तुम्हाला. तर मग तुम्ही जर अशी गोष्ट करून दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करू पाहताय, तर खरंच तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात का? किंवा ह्या गोष्टीमुळे समोरचा व्यक्ती कुठल्या गोष्टीसाठी इन्फ्लुएन्स होतोय, हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आता जे बिझनेस करतायत मुली किंवा मुलं इक्वली, तर ते दोघं जण जेव्हा व्हिडिओज टाकतात किंवा काही करतात, ह्याला तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणू शकता, की ओके ते बिझनेस करण्यासाठी तुम्हाला इन्फ्लुएन्स करतायत किंवा तुम्ही बिझनेस करावं म्हणून ते इन्फ्लुएन्स करतात. त्याची मार्केटिंग कशी करावी ह्याच्यासाठी इन्फ्लुएन्स करताय. यांना तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणू शकता. बरोबर. पण उगाचच काही जसं तुम्ही म्हणाला, की अंगप्रदर्शन करून काही व्हिडिओज वगैरे येतात, तर मला वाटते त्याला तुम्ही इन्फ्लुएन्सर नाही म्हणू शकत. आणि ह्याला क्रिएटर पण म्हणावं का नाही हा क्वेश्चन मार्क आहे माझ्यासाठी. ह्याच्यात कुठली क्रिएटिव्हिटी आहे? क्रिएटर्स ते आहेत जे खूप खरंच छान डायलॉग्स बोलतात. स्लो मोशन किंवा काही जे खरंच काहीतरी कंटेंट देतात. त्यांना तुम्ही क्रिएटर बरोबर. म्हणू शकता किंवा कंटेंट क्रिएटर म्हणू शकता, की हे देतात. अंगप्रदर्शनाला माझ्या लेखी ना इन्फ्लुएन्सरची व्याख्या आहे ना क्रिएटरची व्याख्या आहे. सो या व्ह्युअर्सनी इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटेड लोकांकडून काय कन्झ्युम करायला पाहिजे हे त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. करेक्ट. बरोबर बोललात तुम्ही, की ज्यांना जे पोस्ट करायचं त्याचं फ्रीडम तर नक्कीच आहे, की कोणी काही पोस्ट करू शकतं. आपण काय घ्यायचं, काही नाही घ्यायचं हे आपण ठरवावं असं मला पण वाटतं. याच फॅशन सोबत आता सध्या एक खूप मोठा ट्रेंड चालू आहे तो म्हणजे मटेरियलिस्टिकपणाचा. सो हा मटेरियलिस्टिकपणा खरंच गरजेचा आहे का? मला नाही वाटत आहे, की एवढा तो गरजेचा आहे. जसे आपण आहोत तसं रिअल दाखवणं खूप जास्त गरजेचं मला वाटतं. काही वेळा असं होतं, की मी बघितलं एक रील स्टार कंटिन्यू एक पर्टिक्युलर ड्रेसमध्ये तो खूप सारे त्यांनी व्हिडिओज टाकल्यानंतर खाली त्याच्या कमेंटचं सेक्शन चालू झालं होतं असं, की हेच ड्रेस आहेत का? एवढाच ड्रेस आहेत का? रोज तेच घालतोय. तर कुठेतरी ऑडियन्स पण त्याला जबाबदार आहे, की बरोबर. तुम्ही जसे कमेंट करता. मग क्रिएटर्सना हे वाटत राहतं, की अरे आपण वेगळं काहीतरी घातलं पाहिजे, नाहीतर मग लोकं काय म्हणतील किंवा काय. मला वाटते रिपीट करणं गोष्टी हे काही चुकीचं नसू शकतं. म्हणजे माझ्याकडे एक साडी आहे. ती मी प्रत्येक वेळेस वेगळीच घातली पाहिजे असं काही न असता आहे नाही, हिला नेसून पण आता खूप दिवस झालेत. तर ही पुन्हा नेसली तर काही प्रॉब्लेम नसू शकतो. तर प्रत्येक वेळेस नवीनची हाव नसावी. जे आहे जर ते रिपीट करण्याची वेळ आली तर त्याचीही तयारी असावी. याला काही हरकत नाही आहे मला वाटते. प्रत्येक वेळेस नवीन कुठून आणायचं? किती भरून ठेवायचे कपडे असे, की ह्याला नवीन, त्याला नवीन, त्याला नवीन. ह्याची काही गरज नाही आहे. रिपीट करणं पण मला वाटते योग्य आहे.
मग याला कुठेतरी जबाबदार हे इन्फ्लुएन्सर लोक किंवा क्रिएटर लोक आहेत असं तुम्हाला वाटतंय? दोघं पण आहेत, इक्वली ऑडियन्स पण आहे हा. आणि क्रिएटर्स पण आहेत. कारण ते प्रत्येक वेळेस वेगळं-वेगळं काहीतरी घालून तो व्हिडिओ शूट करून टाकतात. मग ते लोकं ॲप्रिशिएट करतात. मग ते कुठेतरी त्यांना चांगलं वाटतं, की लोकं ॲप्रिशिएट करतात. जेव्हा क्रिएटर त्याच ड्रेसवरती कपडे घालून जेव्हा व्हिडिओ करतो, तेव्हा ऑडियन्सच असते जी खाली मेन्शन करते, की "अरे तेच कपडे, तुम्हाला कपडे नाहीत का? हे नाहीत का?" सो कुठेतरी दोघं पण इक्वली जबाबदार आहेत. मुद्दा आहे, की तुम्ही त्यांच्या कंटेंटवर लक्ष द्या. बरोबर. तुम्ही त्यांचे काय कपडे घातले, तुम्ही प्रत्येक वेळेस वेगळेच कपडे घालताय का? याच्यावरती लक्ष देण्यापेक्षा त्यांनी आज काय कंटेंट केलाय? काहीतरी वेगळं त्यांनी केलंय का? त्याच्यावरती लक्ष द्यावं असं मला वाटतंय. बरोबर. मटेरियलिस्टिकपणासोबतच अजून एक मला त्याला जोडूनच प्रश्न विचारायचा आहे, की मटेरियलिस्टिकपणासोबतच आत्ता सध्या Instagramचा किंवा YouTubeचा वापर करून प्रत्येकजण स्टार बनू इच्छितोय. ज्याप्रमाणे मुलं शिव्या किंवा नॉनव्हेज कंटेंट देऊन फेमस होण्याचा प्रयत्न करतात, त्याचबरोबर मुली खूप चुकीच्या गोष्टी करून फेमस व्हायचा प्रयत्न करतात. सो याबद्दल तुमचं पर्टिक्युलर मत काय? मी जसं मगाशी म्हणाले, की जसं अंगप्रदर्शन हा जो विषय आहे, की याला क्रिएटर आणि कंटेंट क्रिएटर म्हणजे काहीच म्हणू शकत नाही, असं माझं पर्सनल मत आहे त्याच्याबद्दल. तसं मुलांचं किंवा मुलींचे जे दोघंही आहेत, जे शिव्यागाळ करून हे करतात, ते पण लोकं इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटर नाही आहेत. शिवीगाळ करून व्ह्यूज घेणं किंवा फॉलोअर्स वाढवणं, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्रिएटिव्हिटी मला वाटत नाही आहे. बरोबर. तर शिवीगाळ करणारे लोकं, अंगप्रदर्शन करणारे लोकं, हे ना इन्फ्लुएन्सर आहेत, ना कंटेंट क्रिएटर आहेत. तर माझा थोडासा त्या गोष्टीसाठी अपोज आहे असं म्हणू शकते, किंवा मला पर्सनली ते आवडत नाही असंही म्हणू शकता. मी तुमच्या या मताशी सहमत आहे. पण जर एखादी व्यक्ती या गोष्टीला विरोध करत असेल, की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, मग त्या व्यक्तीला टार्गेट का केलं जातं? हे प्रत्येकजण जे बोलतं ना, की माझी मर्जी मी काय घालायचं, माझी मर्जी मी काय वेअर करायचं किंवा कसं करायचं. येस, तुमची मर्जी आहे, तशी माझीही मर्जी आहे, की मला ते नाही आवडत. तर जसं तुम्हाला वाटतं, की आम्ही काय घालावं, काय नाही घालावं, हा पर्टिक्युलरली माझा पर्सनल चॉईस आहे. तसं मग ह्या गोष्टी मला नाही आवडत किंवा मला पर्सनली त्या गोष्टी वेअर करायला आवडत नाहीत किंवा मी कम्फर्टेबल बरोबर. नसते. तर हा माझा पर्सनल चॉईस असू शकतो. त्याला जर तुम्ही निगेटिव्ह बोलताय किंवा त्याला जर तुम्ही टार्गेट करताय, तर मग मला नाही समजत आहे की तुमची मेंटॅलिटी नेमकी कोणत्या लेव्हलवरती चालली आहे. अपोज नाही आहे की तुम्ही फॅशनेबल कपडे घाला, ह्याच्यासाठी माझा अपोज नाही आहे. अंगप्रदर्शन करून जे व्हिडिओज बनतात, माझं फक्त त्या गोष्टीसाठी एक स्पेसिफिकली अपोज आहे. तर त्याच्यावरती प्रत्येकाचं आपलं मत असू शकतं. बरोबर आहे. सध्या यूथमध्ये अर्ली एजपासून खूप चुकीच्या गोष्टींचा प्रसार होतोय. जसं की गुटखा खाणे असेल किंवा स्मोकिंग करणे असेल, ड्रिंकिंग करणे असेल. सो कमी वयामध्ये या गोष्टी केल्यामुळे त्या गोष्टीचा पुढे भविष्यात जाऊन काही त्रास होऊ शकतो. हो, नक्कीच होऊ शकतो. कुठल्याही वाईट सवयींचा परिणाम हा वाईटच होतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट कन्सिडर करू शकता आणि इक्वली धिस इज फॉर मुलांना पण आणि मुलींना पण. जेव्हा तुम्ही कुठलीतरी चुकीची गोष्ट किंवा तुम्हाला कुठलीतरी चुकीची हॅबिट लागते, त्याचा परिणाम हा दोघांना इक्वली होतो. मुलांना पण होतो आणि मुलींना पण होतो. सो मुळात ह्या गोष्टी करूच नयेत असं जर मी स्पेसिफिकली म्हणेन, की करूच नयेत. तर काहींना सवय झालेलीच आहे किंवा अजून आजूबाजूच्या मुला-मुलींचा तो कूलनेस वाटतो मुला-मुलींना. जेव्हा कोणी ते स्मोक करत असेल, त्याला बघून "अरे किती कूल आहे" हे वाटतं. तर मुळात हे चुकीचं आहे असं तुम्ही समजलं पाहिजे ही गोष्ट, की तो कूलनेस नाही आहे, ही चुकीची हॅबिट आहे जी त्याला लागली आहे. इनफॅक्ट तुम्ही त्याला जाऊन समजावणं हे काम आहे. पण ते समजण्याच्या स्थितीत अजिबात नसतात. तर काही काळाने त्यांना ते जेव्हा त्यांच्या फिजिकल गोष्टींवरती ती येते, हॅमर होते ती गोष्ट. मग त्यांना ते रिअलाईज होतं, की अरे आपल्याला ह्या गोष्टीमुळे त्रास होतोय, त्या गोष्टीमुळे त्रास होतोय. तर हे ज्याचं त्याला ती वेळ आल्यावरती लक्षात येतंच, की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतोय. तर पर्टिक्युलरली आपण असं नाही म्हणू शकत आहे, की त्यांना जाऊन तुम्ही सांगा, ते तुम्हाला उलट सांगतील, की मला नको शिकवू. तर फक्त आपल्याला ती गोष्ट करायची नाही एवढं आपण ठरवून घेऊ. दुसरा करतोय, तो कूल वाटतोय म्हणून ती केलीच पाहिजे असं काही नाहीये. त्याला तुम्ही सांगून बघू शकता एकदा, की बाबा तू सोड किंवा तू हे करू नकोस. अदर दॅन दॅट तुम्ही स्वतः ते करू नये. एवढ्यावरती तुम्ही लक्ष ठेवा, की अरे हे चुकीचं आहे. आपण ते नाही केलं पाहिजे. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो. हे कूल नाहीये. ही वाईट सवय आहे आणि कोणतीही वाईट सवय ही पुढे काही काळाने आपल्या शरीरासाठी घातकच असते. एखादी चुकीची गोष्ट करणारा मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याच्यापेक्षा वयस्कर व्यक्तीने जर त्याला सांगितलं, की ही गोष्ट करू नकोस, तू चुकीची आहे, तर त्या मुलाचा स्टेट ऑफ माइंड नसतो, की ती गोष्ट आपण ऐकावी. पण त्याच मुलाला जर आपण एखादी चुकीची गोष्ट सांगितली, की तू हे कर, तर तो लगेच कंझ्युम करतो.
तर ॲज अ न्यूट्रिशन किंवा डायटिशियन म्हणून व्यसन किंवा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या मुलांना मुलींना तुम्ही काय सांगा? मी एवढंच सांगेन की ह्याचा परिणाम तुम्हाला फ्युचरमध्ये नक्कीच भोगावा लागणार आहे. जसं आपल्यापेक्षा मोठे लोकं जेव्हा सांगतात की हे करू नको, तर ते लवकर आपण ॲक्सेप्ट करत नाही. कारण ते आपलं एजच तसं असतं की दुसऱ्यांनी सांगितल्यावरती आपल्याला तो शहाणपणा वाटतो, की अरे तुम्ही नका शिकू किंवा हे होऊन जातं आपल्याला. तर तेव्हा फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की आत्ता तुम्हाला जी गोष्ट कूलनेस किंवा मजा वाटते इन फ्युचर त्या हॅबिटचा खूप वाईट परिणाम होतो. आणि हे दोघांसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे आणि मुलींसाठी पण आहे, की वाईट सवयींचा शेवट पण वाईटच होतो. तर आपण जितकं हेल्दी राहू, खाऊ, जितकं हेल्दी फिरू, तितकाच तुम्हाला अजून ती लाईफ एन्जॉय करता येईल. काही 4 गोष्टी बघता येतील, एक्सप्लोर करता येतील आणि त्या बघण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी वाईट सवयीच असल्या पाहिजेत असं काही नाही आहे. खूप काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही फिरून एन्जॉय करू शकता, ज्या तुम्ही बघून एन्जॉय करू शकता. एखादी पर्टिक्युलर प्लेस खूप छान आहे, ते खूप छान काहीतरी जेवण मिळतं. तुम्ही तिथे तुमचे पैसे घालवा, की अरे मी आज पोटभर जेवून आलो, काय ऑसम प्लेस होती. ना की ड्रिंकिंगसाठी किंवा बरं. स्मोकिंगसाठी तो पैसा तुम्ही वेस्ट करावा. तितकीच अमाउंट किंवा तेवढ्याच पैशांमध्ये तुम्ही एखादी छान प्लेस बघायला जाऊ शकता, की अरे आज काय व्हिज्युअल बघून आलो मी. हेही कुठेतरी तुम्हाला एन्जॉयमेंट देऊ शकतं. परत काही चांगल्या गोष्टी जसं खाणं, पुस्तक वाचणं, ह्या सगळ्या गोष्टींचंही व्यसन लागू शकतं, जर तुम्ही लावलं तर. तर वाईट सवयींचंच व्यसन लावण्यापेक्षा ह्या काही चांगल्या सवयींचं व्यसन लावलं, तर परिणाम दोघंही त्यांच्या परीनेच देणार आहेत. वाईट सवयींचं वाईट परिणाम होणार आहेत, चांगल्या सवयींचे चांगलेच परिणाम होणार आहेत. म्हणजे थोडक्यात स्वतःचेच पैसे खर्च करून स्वतःची फिजिकल हेल्थ खराब न करून घेण्यापेक्षा ते पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून आपण एन्जॉय करायला पाहिजे असं. एक्झॅक्टली. म्हणजे आता तुमच्याकडे समजा एवढी-एवढी एक अमाउंट आहे. त्याच्यामध्ये वाईट सवयींची पण ती गोष्ट मिळतीये आणि दुसरीकडे एखादी चांगली प्लेस पण बघायला मिळते. म्हणजे स्वतःचेच पैसे खर्च करून, स्वतःचीच हेल्थ खराब करून घेण्यामध्ये काहीच पॉइंट नाही असं मला वाटतंय. त्याच्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून, चांगल्या ठिकाणी जेवायला जाऊन किंवा एखादं चांगलं बुक घेऊन ते वाचत बसणं, हे कुठेतरी चांगली हॅबिट तुम्ही लावू शकता. स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःची एन्जॉयमेंट ही चांगल्या वेनी पण करू शकतो आपण. बरोबर. याचबरोबर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की सध्या यूथमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप किंवा कॅज्युअल रिलेशनशिप किंवा कमी वयामध्ये प्रेम होणं हा प्रकार खूप वाढलाय. तर हा सध्या खरंच गरजेचा आहे का? गरजेचा किंवा नाही गरजेचा असं नाही म्हणू शकत मी. प्रत्येकाचा चॉईस असू शकतो तो. लिव्ह इन म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी, हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. जेवढं मी माझ्या घरी बघितलंय तर लग्न आहे किंवा प्रेम आहे, ही गोष्ट आपल्या घरात ओके आहे, की चला लग्न करताय किंवा प्रेम आहे तुमचं तिथपर्यंत ठीक आहे. लिव्ह इन वगैरे हे पर्सनली प्रत्येकाचं एक मत असू शकतं आणि ते ज्याने त्याने ठरवावं, की आपण ह्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत आहोत, तर ती तितकी योग्य आहे का, की जिच्यासोबत आपण राहू शकतो किंवा आपण जिच्यावरती प्रेम करतो ती तितकी योग्य आहे का? आणि अर्ली एजमध्ये प्रॉब्लेम असा होतो, की मुलींना म्हणा किंवा काय ती समज नसते किंवा मुली वाहवत जातात पर्टिक्युलर काही मुलांबरोबर बरोबर. आणि त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची काही वर्ष ते त्या व्यक्तीसोबत घालवतात आणि त्यानंतर अचानक त्यांना त्या मुलाबद्दल ही काही गोष्टी कळतात असं म्हणू शकता तुम्ही किंवा ती मुलं त्यांना सोडून जातात किंवा मुलींच्या कमी वयातलं बोलते मी, की मुलं सोडून जातात. ह्या केसमध्ये ना मुलींनी ऑलरेडी त्यांच्या आयुष्यातली खूप चांगली वर्ष एका चुकीच्या व्यक्तीसोबत घालवलेली असतात. ह्याचा परिणाम स्वरूपी त्या मुलींना इन फ्युचर पण काही मुलं ॲक्सेप्ट होत नाहीत, जे की चांगले असतात. त्याच्यामुळे कुठेतरी मग तो एक ड्रॉबॅक होऊन जातो, की मुली चांगल्या मुलांनाच नंतर ॲक्सेप्ट करायचं बंद करून देतात. कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या वर्षांमध्ये एका चुकीच्या मुलासोबत घालवलेली असतात. मग पुढच्या काळात ना त्यांना खरंच चांगली मुलं जी असतात ती ॲक्सेप्ट होत नाहीत किंवा त्यांच्यासोबत जमवून घ्यायला थोडंसं त्यांना अवघड जातं. हे मुलींच्या बाबतीत होतं. मुलांच्या बाबतीत पण असं आहे की हो ते चुकीच्या मुलीच्या जर प्रेमात पडले किंवा तिच्यासोबत पण त्यांनी आयुष्याची काही वर्ष घालवली, की त्यानंतर जेव्हा लग्न करण्याची वेळ येते किंवा खरंच एखाद्या चांगल्या मुली समोर ते येतात, तर त्यांना ती गोष्ट पटकन ॲक्सेप्ट करणं शक्य होत नाही. कारण आपण आपल्या आयुष्यातली इतका सुंदर काळ एका चुकीच्या व्यक्तीसोबत घालवलेला असतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला वाटतं, की आता सेटल व्हायची वेळ आली, सेटल म्हणजे घरच्यांसाठी लग्न असतं, की आता आपलं लग्न करायची वेळ आली आहे. तर ह्या केसमध्ये मुली आणि मुलं दोघंही खरंच चांगल्या व्यक्तींना ॲक्सेप्ट करायला कुठेतरी घाबरतात, की परत तर आपल्यासोबत असं नाही ना होणार. ही जी भीती असते ना, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं, की चांगले मुलं-मुली पण आपण नीट ॲक्सेप्ट करत नाही. की आपण आपल्यासोबत जे आधी झालेलं आहे,
त्याच्यामुळे आपला खूप लॉस झालेला आहे. लॉस म्हणजे काय पैसे किंवा असं नाही म्हणत मी, टाईम लॉस होणं पण खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आपल्या आयुष्यातले इतके छान वर्ष आपण चुकीच्या व्यक्तीसोबत घालवल्यानंतर हा आपला एक टाईम वेस्ट पण झालेला असतो आणि तो भरून काढण्यासाठी काय आपण इतर कुठले मार्ग न शोधता जेव्हा घरचे म्हणतात की लग्न करा, तर जेव्हा आपण लग्न करायला जातो, खरंच एक खूपच छान व्यक्ती आपल्यासमोर येऊन बसलेली असते. पण आपण त्या ट्रॉमामधनंच नीट बाहेर आलेलो नसतो, की आपण त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतो. ह्याच्यामध्ये समोर बसलेल्या व्यक्तीचंही तितकंच नुकसान होतं, की त्या व्यक्तीला अर्धा काळ तर हे समजून घेण्यात जातं, की अरे अजून ही समोरची व्यक्ती ट्रॉमामधनं बाहेरच आलेली नाही आहे. त्यामुळे अर्ली एजमध्ये जेव्हा मुली प्रेमात पडतात, तर त्या मला वाटतं बऱ्यापैकी तामझाम जो असतो त्या मुलांचा, दिखाऊपणा, त्याच्या प्रेमात पडतात, ना की त्या मुलाच्या प्रेमात पडतात. आणि काही काळाने त्यांना ते रिअलाईज होतं. म्हणजे कमी वयात आपण जे प्रेम करतो, नॉट ओन्ली की आपण लॅक ऑफ मॅच्युरिटीमुळे ते रिलेशनशिप सस्टेन पण नाही करू शकत, करेक्ट. पण त्यासोबतच एखाद्या चुकीच्या व्यक्तीबरोबर आपण आपला जो क्वालिटी टाइम स्पेंड केलेला आहे, त्यामुळे आपण एखादी जर योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार असेल, तर ती व्यक्ती पण आपण चुकीची समजून त्या व्यक्तीला पण चुकीचं जज करतो आणि आपण त्या चुकीच्या व्यक्तीमुळे चुकीची पावलं उचलायला लागतो असं वाटतं. करेक्ट. कारण की असं होतं की जसं तुम्ही म्हणाला की क्वालिटी टाईम आपल्या आयुष्यातला इतका सुंदर काळ आपण चुकीच्या व्यक्तीसोबत जेव्हा घालवतो, हां. त्यानंतर आलेली समोरची अतिशय चांगली व्यक्तीसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट होत नाही. ह्याच्यामध्ये कुठेतरी ते एक रॉंग रिलेशनशिप खूप कारणीभूत असतं. मुलं-मुली दोघं त्या ट्रॉमामधनंच बाहेर आलेले नसतात. मग ते त्या व्यक्तीला नीट ॲक्सेप्ट करत नाहीत. सो तिथून पुढचं आयुष्य ना काही काळ खूप खराब चाललेलं असतं. मग ह्या केसमध्येच बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाईट सवयींचा वाईट सवयी लागू शकते किंवा आपण वेगळे काही चुकीचे पावलं उचलू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमधनं कुठनं तरी ज्या ट्रॉमामध्ये आहात, तिथून बाहेर पडताना चुकीच्या गोष्टींचा सहारा घेण्यापेक्षा काही चांगल्या गोष्टींकडे जर तुम्ही वळलात, तर ते बेटर राहील. आणि प्रत्येकच व्यक्ती आपल्यासमोर बसलेली ही चुकीची नसते. आधी जे झाले तेच माझ्यासोबत रिपीट होईल, ही भीती थोडीशी मनातून काढून टाकणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. थोडंसं तुम्ही समोरच्या व्यक्तीला पण ग्रेसफुली ॲक्सेप्ट करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर पुढचे काही काळ आपले चांगलेही जाऊ शकतात आणि कदाचित आपल्या नशिबात तेच लिहिलेलं असतं, की ही व्यक्तीच तुमच्यासोबत चुकीची होती, ज्याच्यामुळे ती आता दूर गेली आहे. तर आता नवीन येणारी व्यक्ती ही चांगली आहे आणि हीच तुमच्या लाईफसाठी योग्य आहे. हे ॲक्सेप्ट करून पुढे चालणं योग्य आहे, की नाही की उगाचच चुकीच्या सवयी लावून घेणं. त्याच्यापेक्षा त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं किंवा त्या व्यक्तीसोबत जुळवून घेणं. हा टाईम लागेल, पण जुळवून घ्यायला सुरुवातच नाही केली तर कधीच नाही जुळणार. म्हणजे एखाद्या चुकीच्या अनुभवावरून तुम्ही प्रत्येक व्यक्ती तशीच असेल असं नाही जज समजू नाही शकत. केलं पाहिजे. बरोबर. करेक्ट. की तो व्यक्ती तसा होता म्हणून ही तशीच असेल असं नाहीये. म्हणजे तुमच्या मते प्रेम हे काही नसताना न करता काहीतरी करून दाखवून सक्सेस झाल्यानंतर प्रेम करणं बेटर आहे. कधी पण बेटर आहे. एकतर तुमच्या कडे ती एक स्वतःचा बिझनेस करणं म्हणा किंवा तुम्ही बिझनेस ओरिएंटेड किंवा तुम्ही जॉब, फक्त बिझनेसच नाही. तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात. ह्या वेळेस ना तुम्ही काही गोष्टींमधनं लवकर बाहेर पडू शकता. इन टर्म्स ऑफ ब्रेकअप पण जेव्हा तुम्ही कामामध्ये स्वतःला झोकून देता ना, तुम्ही त्या गोष्टी विसरून स्वतःला कामावरती फोकस करता आणि जर कोणीतरी व्यक्ती तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात म्हणून जर सोडून गेली आहे आणि जर तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी मोठं करून दाखवलं, तर ते तुमचा एक छान रिवेंज घेतलाय असं तुम्ही म्हणू शकता त्या व्यक्तीसोबत, की तू ज्या गोष्टीसाठी मला सोडून गेला होतास, फॉर एक्झाम्पल तू माझ्यापेक्षा कमी लेव्हलवरती आहेस. ह्या गोष्टीसाठी जर तो तुम्हाला सोडून गेला आणि तुम्ही जर आता टॉपवरती पोहोचलात, तर त्याला जे वाईट वाटणार आहे, हा तुमचा सगळ्यात मोठा रिवेंज असेल. तर त्यामुळे कामावरती फोकस करणं मला जास्त स्पेसिफिकली असं म्हणायचं की कामावरती फोकस करा. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात. एक येत राहतात लोकं, जात राहतात. काम हेच एक गोष्ट आहे जिथे तुम्ही फोकस करू शकता आणि जिथून तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. सो काम करणं आणि कामावरती प्रेम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे बाकी कोणावरती प्रेम करण्यापेक्षा. ते निघून जातात. काम केल्यावरती आपलं जे सक्सेस आहे ते कधीच निघून जात नाही. जेवढं तुम्ही कष्ट करत राहाल, त्याचं उत्तर तुम्हाला सक्सेसमध्येच मिळतं. ते कधीच आणि कुठेच कमी पडत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती कितीही प्रेम करा, त्याचं जेव्हा उद्देश साध्य होतं किंवा त्याचं जेव्हा मन भरतं किंवा तुम्ही त्याला कुठलंही म्हणू शकता की त्याचं काम झालं, की तो निघून जातो. पण कष्टावरती आणि कामावरती जर आपण प्रेम केलं, तर सक्सेस आपल्याला ऑल्वेज मिळतच राहतं, जर आपलं कष्ट तितके प्रामाणिक असतील तर. थोडासा वेगळा प्रश्न आहे.
आतापर्यंत आम्ही तुम्हाला बऱ्याच इंटरव्ह्यूमधून किंवा तुमच्या कॅफेच्या किंवा शॉपच्या ओपनिंगला साडीमध्ये किंवा जास्त प्रमाणात पारंपरिक वस्त्रामध्ये पाहिलं आहे. तर तुमचं हे साडी प्रेम किंवा पारंपरिक वस्त्रावरचं प्रेम काय आहे नेमकं? हे संस्कार आहेत असं म्हणू शकता. आमच्या घरात कुठलंही चांगलं कार्य असेल किंवा कुठलंही फंक्शन असेल, तर पहिला प्रेफरन्स असतो साडी. म्हणजे माझे दोन्ही भाऊ आहेत. त्यांना जर मी विचारलं ना, की "अरे, आता आज घरात कार्यक्रम आहे, आज मी काय घालू?" जे आपण एक भावांना बरोबर. वगैरे विचारतो ना, की "अरे, मी काय वेअर करू आज?" किंवा "मी काय घालू?" तर दोघांचंही इक्वल उत्तर येतं साडी. पहिले तर ही साडीची आवड मला माझ्या घरातूनच निर्माण झाली आणि नंतर ह्याचं रूपांतर प्रेमात झालं. म्हणजे इतकं की आत्ता मी ऑब्सेस्ड आहे साडींना. मला खूप साड्या आवडतात. खूप वेगळ्या प्रकारच्या घ्यायला आवडतात. त्या नेसायलाही आवडतात आणि मला असं वाटतं की कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा इंटरव्ह्यूज असू दे, मी जर माझ्या आवडीच्या पोशाखात तिथे नाही गेले तर मग काय उपयोग? बरोबर. मग ते माझ्या कॅफेचं ओपनिंग असू दे तिथं ती साडी असणार, माझ्या घरात पूजा असू दे तिथे साडी असणार किंवा इंटरव्ह्यू आहे आणि मी कशी आहे हे जर रिप्रेझेंट मला करायचं आहे, तर मी मराठी आहे आणि ते रिप्रेझेंट करण्यासाठी मला वाटते साडी हे एकमेव माध्यम आहे. जिथं मी खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट करू शकते की मी मराठी आहे आणि मराठी असल्याचा मला अतिशय अभिमान आहे. त्यामुळे तो मराठीपणा मी मिरवणारच. कोणी कितीही काही म्हणलं तरी मी तो मिरवणार, की साडीच कशाला? साडीपेक्षा वेगळं काही नाही का? मी काही रोज साडी नाही घालत. रोज साडी नेसायला कदाचित नाही पॉसिबल होत मला. पण मला वाटतं की जिथे मी रिप्रेझेंट होणार आहे किंवा काहीतरी होणार आहे, जसं की इंटरव्ह्यू म्हणालात, तर इथे मी साडीच नेसून गेले पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. हे माझं साडी प्रेम आहे, नक्कीच आहे. रोज मी पण कॅज्युअली जीन्स टी-शर्ट वेअर करते किंवा पंजाबी ड्रेस, कुर्ती हे सगळं मी वेअर करते. पण एखादं फंक्शन आहे किंवा एखादी छानशी गोष्ट घडती आहे, तर तिथे मात्र मग मी साडीच वेअर करते. मग मोस्टली मी बऱ्याच वेळा बघितलं सोशल मीडियावरती, की लोकं जेव्हा मुली साडी नेसून फोटोज टाकतात, तर त्याच्या खाली काकूबाई, मावशी असं बरंच काही कमेंट करतात. तर मला वाटतं स्वतःचं मराठीपणा मिरवण्यावरती जर मुलं निगेटिव्ह कमेंट करत असतील, तर काय अर्थ आहे या गोष्टीला? तुम्ही जर तुमच्याच घरात येणाऱ्या पिढीला आपले मराठीपणा असण्याचे संस्कार देऊ शकत नसाल, तर मग काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही आत्ता मला काकू, मावशी काहीही म्हणालात, तरी मला त्या गोष्टींनी फरक पडत नाही. जर साडी नेसून मी माझा मराठीपणा मिरवत असेल, तर मी म्हणेन की मी अशा 50 साड्या तुमच्यावर ओवाळून टाकेन. तर मला इतकं आवडतं साडी. मग तुम्ही काही म्हणा, काकू म्हणा, मावशी म्हणा, आजी म्हणा. पण जर मी मराठी आहे, तर साडी मी नेसणारच. आणि जर मला असं वाटतं की चांगल्या काही ठिकाणांवरती मला जायचं आहे किंवा घरात काही चांगलं फंक्शन आहे, तिथं मी रिप्रेझेंट करताना माझा मराठीपणा, तिथं माझी साडीचं फेवरेट असणार आहे. माझ्या घरात अ, मला आधी जेव्हा आम्ही लहान होतो, तर मी भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला ओवाळणी नाही घ्यायची माझ्या भावाकडनं, कारण तो लहान आहे माझ्यापेक्षा. पण आता जेव्हा तो डॉक्टर झाला आहे आणि आता जेव्हा तो कमवायला लागला आहे, तर तरीही तोही मला प्रत्येक भाऊबीजला आणि रक्षाबंधनला साडीच घेतो. भाऊबीजेची साडी मला दिवाळीच्या आदल्या दिवशी येते आणि ती मी दिवाळीच्या दिवशी नेसते. सो हे आमचं ठरलेलं आहे. मला बरोबर 1 ते 2 दिवस आधी साडी येते दिवाळीच्या आधी, की तुझं काय याचं मॅचिंग वगैरे ते करून घे. ही माझी भाऊबीजेची तुला ओवाळणी आणि ती साडी मी दिवाळीच्या दिवशी नेसते. सो कुठेतरी माझ्या घरातच ते कल्चर आहे साडीचं. त्यामुळे मला ते आवडीचं रूपांतर प्रेम हे होत गेलं आणि माझा भाऊ पण त्याला इक्वली जबाबदार आहेत आणि दोन्ही भाऊ माझे इक्वली जबाबदार आहेत त्याला. त्यांना मी बाकीचं काही जरी वेअर केलं ना, तरी त्यांची रिॲक्शन काही एवढी खास नसते. पण जेव्हा साडीची गोष्ट येते ना, लिटरली आम्ही कधी-कधी मॅचिंग वगैरे घालतो ठरवून, की तुझ्या साडीचा कलर कोणता आहे? मग मी हे घालतो, ते घालतो. सो साडी हा विषय जेव्हा चालू होतो ना, तेव्हा माझ्या घरातही तो खूप आवडीचा आहे. साडी झालं, टिकली झालं, हे आवडीचे विषय आहेत. म्हणजे साडी तुमचं फक्त प्रेम नसून किंवा तुमच्या घरच्यांचे संस्कार नसून तुम्ही जेव्हा स्वतःला रिप्रेझेंट करता साडीमध्ये, तर फॉर्च्युनेटली तुम्ही स्वतः साडीला एक संस्कृती म्हणून पण रिप्रेझेंट करता. मला तेच म्हणायचं की मी मराठी आहे. मग माझा पारंपरिक पोशाखच साडी आहे आणि मीच जर माझा पारंपरिक पोशाख नाही दाखवला लोकांना किंवा मी स्वतः त्याच्यात रिप्रेझेंट नाही झाले, तर बाकी मग तू कितीही महागातला ड्रेस घाल, तो माझ्या साडीच्या पुढे फिकाच आहे. मी म्हणेन तू एक XYZ अमाऊंटचा ड्रेस घे आणि त्याच्यासोबत मी त्याच्यापेक्षा कैक पटीने कमी अमाऊंटची साडी घेईल. तर माझ्यासाठी त्या ड्रेसच्या ऐवजी मी ती साडी चूज करेन. मला जर कोणी चॉईस दिली तर.
की हा एवढ्या एवढ्या किमतीचा ड्रेस आहे आणि ही एवढ्या एवढ्या किमतीची साडी आहे, तर बघ तुला काय घ्यायचं, तर मी साडी उचलेन. कारण की ते माझं संस्कृती आहे, तो माझा पारंपरिक पोशाख आहे. मी ह्या गोष्टीच्या विरोधात नाही आहे की कोणी जीन्स घालू नये किंवा कोणी टी-शर्ट घालू नये किंवा कोणी पंजाबी ड्रेस घालू नये. मीही घालते. इतर वेळेस मीही घालते. पण जेव्हा मिरवण्याची गोष्ट येते, तर मला वाटतं की साडीशिवाय तुम्ही कशातच छान मिरवू शकत नाही. तुमचं साडीवर इतकं प्रेम आहे, पण अजून तुमचं लग्न झालेलं नाहीये. तर तुमच्या अकॉर्डिंगली मुलींनी आपला लाईफ पार्टनर कसा चूज केला पाहिजे, किंवा जर भविष्यात तुम्ही लग्न करणार असाल तर तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल? खरं तर साडीचा आणि लग्नाचा संबंध नाही बरं का. कारण हे असं होतं की मला पण Instagramवरती जेवढे लोकं बघतात ना, त्यांना मोस्टली माझे फोटो साडीत दिसतात. तर ते पण मला DM करतात की तुमचं लग्न झालं आहे का? नेहमी फोटो साडीतच असतात. तर साडीचा आणि लग्नाचा तसा संबंध नाही आहे. जसं मी म्हणाले की माझं साडीवरती प्रेमच इतकं आहे की कोणतंही फंक्शन असेल तर माझा पहिला प्रेफरन्स असतो की मी कोणती साडी नेसू. तर त्याच्यामुळे त्याचा आणि लग्नाचा तसा संबंध नाही आहे. आणि येस, असं नाही की मला लग्न नाही करायचं आहे. करायचं आहे मला लग्न कधीतरी भविष्यात पुढे जाऊन, माहीत नाही कधी. पण सध्या तरी जसं मी म्हणाले माझा संसार दर्जासोबत चालला आहे आणि तो उत्तम चालला आहे. तर आता कुठेतरी जो व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल त्याने माझा चालू असलेला संसार जो दर्जासोबत आहे तो आणि मला यांना इक्वली ॲक्सेप्ट केलं पाहिजे. जेवढं की मी त्याच्याही पॅशनला किंवा त्याच्याही काही गोष्टींना ॲक्सेप्ट करेल. हे एकतर्फी नाही आहे की फक्त त्यानेच माझ्या काही गोष्टी ॲक्सेप्ट कराव्यात. मीही त्याच्या काही गोष्टी ॲक्सेप्ट करेन. पण बरीच मुलं अशी असतात की ज्यांना मुली काहीतरी करतायत हे नको असतं किंवा बघवत नाही किंवा त्यांना ते सहन होत नाही. इन टर्म्स ऑफ जॉबसुद्धा की ती आपल्या हायर पोस्टवरती आहे तर जमत नाही. जर ती स्वतःचा इंडिपेंडंटली बिझनेस करते तर ते जमत नाही. तर कुठेतरी माझ्या बिझनेसशी जुळवून घेणारा एक व्यक्ती पाहिजे. तर त्याला माहिती आहे की अरे आज हिचा एखादा समजा फॉर एक्झाम्पल आज इंटरव्ह्यू आहे किंवा आज हिच्या बिझनेस रिलेटेड काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. तर तिथे तो सपोर्टिव्ह असला पाहिजे. ना की तिथं त्यांनी हा प्रॉब्लेम क्रिएट केला पाहिजे की आत्ता तुझी घरात गरज आहे, तू घरातच पाहिजे. कुठेतरी त्याने त्या गोष्टीला सपोर्ट पण केला पाहिजे की ठीक आहे, हिच्या बिझनेस रिलेटेड एखादी गोष्ट आहे तर ती पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, जितकी इक्वली आज घरातली गोष्ट आहे. शेवटी ते त्या मुलीवरती पण राहते की ती कशी बॅलन्स करेल की फॅमिली आणि बिझनेस. पण कुठेतरी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक पार्टनर खूप महत्त्वाचा असतो जो सपोर्टिव्ह असला पाहिजे. की ठीक आहे, तिची तर ऑलरेडीच तडजोड चालली आहे की बिझनेस सांभाळू की जॉब सांभाळू की घर सांभाळू. त्यातली त्यात पण मग पार्टनर पण सपोर्टिव्ह नसेल तर मग ते खूप प्रॉब्लेमॅटिक होतं. त्यामुळे मला वाटते की एक चांगला पार्टनर जर असेल जो तो तुमच्या पॅशन, हॉबी आणि जॉब किंवा बिझनेस ह्या सगळ्यांना धरून चालणारा असेल, तर तसा व्यक्ती लाईफमध्ये भेटणं कधीही गरजेचं आहे. कारण नंतर ती फ्रस्ट्रेटेड वाईफ बनून जगण्यापेक्षा मी सिंगल राहिलेली चांगली. सक्सेस झाल्यानंतर त्यांच्या मागे जी सपोर्ट सिस्टीम असते त्यांना तितकं क्रेडिट देत नाहीत, तर मग हे असं का होतं? हो, बऱ्याचदा असं होतं की तेवढं क्रेडिट मिळत नाही किंवा काय. तर मी पण असे काही लोकं बघितलेत की जेव्हा सक्सेसफुल होतात तेव्हा ऑल्वेज असं सांगतात की हे मी केलं किंवा हे माझ्यामुळे झालं. तर मला वाटते जेव्हा तुमची ती हे असते ना, जी जर्नी असते, त्या जर्नीमध्ये तुम्हाला जे सपोर्ट करतात ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. कारण त्यांच्याशिवाय तुमची ती जर्नी पूर्णच होऊ शकत नाही. जसं की मी माझ्या जर्नीचं क्रेडिट पूर्णपणे दिलं एकतर माझ्या भावांना, त्यानंतर माझ्या बिझनेस पार्टनरला, माझ्या घरच्यांना. मी शेवट का म्हणते घरच्यांना, कारण इनिशियली त्यांना मुळात हे पटलंच नव्हतं की मुलगी बिझनेस करते. तर कुठेतरी त्यांचा तो एक अपोज थोडासा चालू झाला होता. पण जेव्हा माझा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला ना, की "तू कर, आम्ही आहोत." म्हणजे मी तरी 100% आहे. आणि कुठेतरी त्याच्या सपोर्टमुळे ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझा बिझनेस पार्टनर पण जो 100% माझ्या पाठीशी उभा असतो, की येस आपण करूयात काही गोष्टी ज्या होत आहेत ठीक आहे. काही कमी जास्त होतील, पण आपण करू शकतो. तर हा जो सपोर्ट आहे ना, जो सुरुवात माझ्या भावाने, मग माझा बिझनेस पार्टनर आणि आता जेव्हा ती गाडी रुळावर आली आहे ना, तेव्हा मग घरचे थोडेसे कन्विन्स झालेत, की ओके आता हिने काहीतरी केलंय किंवा ही काहीतरी करते. तर आता कुठेतरी त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू बिझनेसबद्दलचा बदलत चाललाय. बरोबर. म्हणून मी घरच्यांचं थोडंसं नाव शेवटी घेतलं. पण येस, सुरुवातीच्या काळात जो मला सपोर्ट पाहिजे होता, तो मेजॉरिटी माझ्या भावांनी आणि माझ्या बिझनेस पार्टनरनी दिला. अलॉंग विथ देअर आर मोस्ट ऑफ पीपल लाईक माझ्या भावाचे काही फ्रेंड्स असतील, काही माझ्या बिझनेस पार्टनरचे फ्रेंड्स असतील किंवा माझ्या बिझनेस पार्टनरचा भाऊ असेल. तर ह्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला. मी तर म्हणेन दर्जाला मोस्टली सपोर्ट हा माझा भाऊ आणि माझ्या बिझनेस पार्टनरच्या भावांनी केला आहे. तर जसे बाकीच्या गाड्यांवरती नावं असतात ना, आईची कृपा, बाबांची कृपा, तसं दर्जावरती थोड्या दिवसांनी भावाची कृपा आम्ही लिहून टाकू.
बरं झालं तुम्ही घरच्यांना शेवटी जे क्रेडिट दिलं त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं, कारण तुम्हाला याच्यानंतर घरी जायचं. हो. आजच्या चर्चेचा लास्ट प्रश्न म्हणलं तरी चालेल. आत्ता एक मध्यंतरी चित्रपट आलेला आहे, केरला स्टोरी. तर हा चित्रपट आल्यानंतर मुलींसोबत ज्या गोष्टी घडतायत त्या बऱ्याच गोष्टी बाहेर आल्यात. तर ज्या मुलींनी हा चित्रपट पाहिलाय किंवा ज्या पाहणार आहेत त्या मुलींनी हा चित्रपट पाहून नेमकं काय घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं मी याच्या आधी पण म्हणाले की आपला मराठीपणा किंवा आपली संस्कृती किंवा कोणताही धर्म मी म्हणेन, जर तो आपण आपला नाही जपला तर दुसरा येऊन त्याचा धर्म आपल्याला शिकवेल. तर हे कुठेतरी मुलींनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये इक्वली घरच्यांचाही सपोर्ट, घरच्यांचंही तितकंच इनपुट असावं असं मला वाटते. की तुम्ही तुमची संस्कृती जर नाही शिकवली तर दुसरा त्याची संस्कृती शिकवेल. जसं की माझ्या घरातच माझे भाऊ, नाही नाही साडीच नेस, नाही नाही टिकलीच लाव, हे जे त्यांनी मला लहानपणापासूनच केलं आहे किंवा मला जसं समजतंय तसं केलं आहे, त्याच्यामुळे ही आवड, प्रेम आणि आपली संस्कृती हा जो विषय हा तिथून चालू झाला. जर मला घरातच कोणी सांगितलं नसतं तर मला बाहेर तर असंही कोणी सांगणार नव्हतं. बरोबर. तर मला घरातच नसतं कळालं तर बाहेर कसं कळणार होतं. तर कुठेतरी आपल्या घरात आपली संस्कृती सांगणं खूपच इम्पॉर्टंट आहे. जसं मी आत्ता बघितलं की तुमच्या ह्याच्यामध्ये तुळस आहे किंवा आहे, हे मला बघून खूपच म्हणजे सरप्रायझिंग पण होतं माझ्यासाठी की तुळस ठेवली आहे. आणि मला खूप छान पण वाटलं ते. कारण युजली आपल्या दारात तुळस असते बरोबर. किंवा आपल्या ज्या काही संस्कृती आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या घरातूनच शिकवल्या गेलेल्या पाहिजेत. म्हणजे माझी मम्मी तरी खूप मोठी टिकली लावते, मामी टिकली लावतात, आजी, ह्यांनाच बघून मला टिकली लावायची सवय झाली किंवा आवड निर्माण झाली की अरे हे किती छान दिसते आपल्या आईला, हे आजीला छान दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टीची जी संस्कृती आहे ना, ती संस्कृती आपल्याला घरातून शिकवली तरच ती आपल्यामध्ये रुजू होणार आहे. नाहीतर बाहेरची त्यांची संस्कृती शिकवतील. हे जे त्या फिल्ममध्ये दाखवलं ना, ते मला अतिशय योग्य वाटलं की आपणच आपली संस्कृती शिकली पाहिजे, 100% शिकली पाहिजे. माझ्याच घरातला किस्सा आहे. माझी आजी खूप मोठ्या बांगड्या घालते, एवढ्या एवढ्या चुडाभर त्या साखा हातभर. आणि माझी बहीण अशी एवढी काही बांगड्या वगैरे घालत नाही, म्हणजे नाही होत ते पॉसिबल. तर जेव्हा माझी बहिणीची मुलगी गावाकडे गेली होती आणि तिने आजीच्या हातातल्या त्या बांगड्या बघितल्या आणि ती खूप छोटीशी होती, तर ती आजीच्या बांगड्यांशी खेळत होती. तर ती खूप वेळ त्या आजींच्या बांगड्यांशी खेळत होती, हसत होती, खेळत होती. तर माझ्या बहिणीला खूप सरप्रायझिंग वाटलं की ही बांगड्यांशी काही खेळतीये किंवा हिला काही एवढं ते छान वाटते. तर माझा भाऊ आला मागून आणि तिला म्हणला, कारण तिने तिच्या आईच्या हातात कधी बघितल्या नाही ना त्या, त्यामुळे तिला ते सरप्रायझिंग वाटतं ते. तर हे कुठेतरी माझ्या बहिणीला पण खूप असं हे झालं की अरे काय किती बोलशील. पण हे फॅक्ट आहे. म्हणजे तो जे बोलला ना, ते खरं आहे की म्हणजे तिला पण सरप्रायझिंग होतं की अरे आजीने हे काय घातलं हातात, माझ्या आईच्या हातात कधी बघितलं नाही आहे. किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही आपलीच संस्कृती आहे जी आपणच जपली पाहिजे. म्हणजे जे मोठ्या-मोठ्या, मी नाही म्हणत की एवढ्या मोठ्या बांगड्या घालून फिरा, आता ते शक्य पण नाही आहे. पण काही वेळा, काही प्रमाणात त्या बांगड्या, पैंजण, साज-शृंगार ज्याला म्हणतो आपण ते, ही परंपरा आहे आपली. हे आपणच कॅरी केलं तर ठीक आहे. अदरवाईज आपल्याला बाहेरचे कोणी हे गोष्टी सांगणार नाहीयेत. बरोबर. म्हणजे आपल्या मुलांना संस्कार आणि संस्कृती हे घरातूनच शिकवली पाहिजे, ना की ते बाहेर दुसरीकडे शाळेत शिकवलं जातं किंवा बाहेर समाज त्यांना शिकवणार आहे. जो तो आपलीच संस्कृती कॅरी करतोय ना, मग बरोबर. आपण आपली संस्कृती कॅरी करायला कशाला त्याची लाज वाटली पाहिजे. आता समजा एखाद्याचं ड्रेसिंग स्टाईलच वेस्टर्न आहे किंवा त्याची संस्कृती वेस्टर्न आहे किंवा बाकीच्या धर्मातली त्यांची आपली आहे. तशी आपली पण एक संस्कृती आहे, आपला पण एक पेहराव आहे. तो नेसून जायला किंवा तो कॅरी करायची लाज का वाटली पाहिजे? साडीचाच एक विषय आहे की साडी नेसण्याची लाज का वाटली पाहिजे? किंवा साडीमध्ये मी टिपिकल तर नाही दिसणार ना, हा विचार कशाला आला पाहिजे? साडीमध्ये मी मराठी दिसतीये ना, की मी किती छान दिसतीये ना, हा विचार का येत नाही? टिपिकल वाटेल का, हा विचार का येतो? म्हणजे ही माइंडसेट कुठून येते? मुलींना बाहेर जायचं म्हटलं की किंवा कुठलं फंक्शन असलं की आता मी बऱ्याच काही ठिकाणांचे ओपनिंग्स बघते. ब्लेझर घालणं किंवा मुलींनी ब्लेझर घातलं तरच त्या ऑफिशियल वाटतात किंवा ब्लेझर घातलं तरच आम्ही प्रोफेशनल वाटतो किंवा ब्लेझर घातलं तरच आम्ही उद्योजिका किंवा उद्योजक दिसतो. हा एक माइंडसेट झाला आहे. तर मला वाटतं की असं नाही आहे. तुम्ही साडी नेसली तरी तेवढेच रुबाबदार, तेवढेच छान, तेवढेच सुंदर उठून दिसता. आपल्या परंपरेचा तुम्हाला तो हे का नाही वाटत? ब्लेझर घातल्यावरच आम्ही बिझनेसमन, बिझनेसवुमेन दिसणार आहे, असं हा कॉन्सेप्ट का येतो डोक्यात? आम्ही साडी घातल्यावरती काही चांगलं दिसणार नाहीये का? बरोबर. म्हणजे किंवा साडी नेसल्यावरती आम्ही उठून किंवा आम्ही बिझनेसवुमेन वाटणार नाहीये का? वाटू शकतो. आपली बरोबर. परंपरा आपणच
पुढे नेली म्हणजे पाहिजे. स्वतःला उंच आहोत हे दाखवण्यासाठी दुसऱ्या धर्माची किंवा दुसरी संस्कृती अडॉप्ट करण्याची गरज नाही. आपली संस्कृती इतकी मोठी आहे की ती जरी जपली तरी स्वतःला मोठं दाखवण्याची कधी गरज पडणार नाही. बरोबर. तुम्ही ब्लेझर घातल्यावरती आम्ही थोडे डिफरंट दिसतोय किंवा तो लुक येतोय आम्हाला, किंवा ते ब्लेझरला प्रोफेशनल हे नाव का दिलंय? म्हणजे प्रोफेशनल फक्त ब्लेझर घातल्यावरतीच वाटतं का? नॉर्मल जर एखादी ओपनिंग आहे ना, आपला मराठी मुलगा आहे, तो जर कुर्ता वगैरे घालून आला तर तो काही प्रोफेशनल वाटत नाही का? वाटतो ना, तोही छान दिसतो, तोही सुंदर दिसतो. मी नाही म्हणते की नाहीच घालावं, पण त्यालाच प्रोफेशनलच नाव असं का दिलंय की ब्लेझर घातलं तरच बाबा प्रोफेशनल वाटतं, ब्लेझर नाही घातलं तर प्रोफेशनल नाही वाटत? असं नसू शकतं ना. तुम्ही साडीमध्ये पण प्रोफेशनल दिसू शकता. तुम्ही साडीमध्ये पण जेव्हा तुम्ही ती घालून साडी नेसून जेव्हा मिरवता तेव्हा तुम्ही रुबाबदार दिसता, तेव्हा तुम्ही क्लास दिसता. तर ही गोष्ट आपणच आपली आपली समजून घेतली पाहिजे, ना की आपल्याला बाहेरचे लोक येऊन ती सांगणार आहेत. आणि त्याच्यासाठी ते घरातच असणं मला वाटतं गरजेचं आहे. आम्ही आजीला जेव्हा बघतो की आजी नऊवारी साडी, आमची आजी अजूनही नऊवारी साडी नेसते, पण मी नाही म्हणते की नऊवारीच आता प्रत्येक वेळेस शक्य आहे. शक्य नाही, बरोबर. पण जिथं शक्य आहे तिथे पण का नाही? रोजच्या ह्याच्यात आपल्याला शक्य नाही होते ना, पण मग घरात काही कार्य आहे किंवा आपल्याला कुठेतरी एका स्पेसिफिक ठिकाणी जायचं, मग तिथे आपला मराठी पेहराव का नाही? ही संस्कृती आपणच आपल्या घरात शिकवली किंवा आपणच आपली कॅरी केली तर ठीक आहे. अदरवाईज बाकीचे तुम्हाला तुमची संस्कृती नाही शिकवणार आहेत. नक्कीच मला वाटते तुमचे हे विचार ऐकून प्रत्येक जण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करेलच. आमच्या गाथाशीच्या या पॉडकास्टच्या पहिल्या सिरीजला तुम्ही आम्हाला वेळ दिलात किंवा आलात, त्याबद्दल मी आमच्या पूर्ण टीमकडून तुमचे खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद तुम्हाला पण की तुम्ही मला बोलवलंत आणि तुम्हाला वाटलं की मी गाथा यशाची या तुमच्या पॉडकास्टचा एक पार्ट बनू शकते. सो मनापासून धन्यवाद तुमचे पण.